नमस्कार। या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण थेट जातोय नाशिकमध्ये। नाशिकच्या पोदारेश्वर मंदिरामध्ये रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। या शोभायात्रेमध्ये देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, त्यांच्यासह इतरही स्थानिक भारतीय जनता पार्टीचे नेते या शोभायात्रेमध्ये उपस्थित असल्याची दृश्य आपल्याकडे आलेली आहेत। ही दृश्य आत्ताची थेट आहेत। थोड्याच वेळात नागपुरातल्या या पोदारेश्वर श्रीराम मंदिरातून शोभायात्रा निघेल आणि रामाचा रथ पुढे सरकत शहरातल्या महत्त्वाच्या भागातून जाईल। आपल्याला आत्ता चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर नितीन गडकरी आणि इतरही काही स्थानिक मान्यवर या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले दिसतात। तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहेत। तेजस, ही शोभायात्रा पोदारेश्वर मंदिरातून निघून कुठे कुठे जाणार आहे आणि रामाची पालखी थोड्या वेळात निघेल, ती कशी नेली जाईल, वाजत गाजत ती गावातून नेण्याची परंपरा आहे, याबद्दल अधिक सांगा। नक्कीच आज प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाने अशातच जर बघितलं तर ऐतिहासिक परंपरा जी आहे ते नागपूरला लाभली आहे। नागपुरातील 104 वर्ष जुनं असलेलं पोदारेश्वर मंदिरातून जे आहे ते प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेची सुरुवात झालेली आहे आणि 60वा वर्ष यंदा जे आहे ते 60वा वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे व अन्य मान्यवर या ठिकाणी या प्रभू श्रीरामाच्या रथाचे जे आहे ते विधिवत पूजा करतील। त्यानंतर जे आहे ते परंपरा आहे त्या परंपरेनुसार जे आहे ते दोरीने खेचतील आणि समोर ही जी आहे मार्गक्रमण जी आहे ती संपूर्ण ही जी आहे शोभायात्रा असणार आहे। या शोभायात्रेमध्ये जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या जे आहेत ते चित्ररथ असणार आहेत। समाजाला घेऊन असे हे रथ संपूर्ण चित्ररथ असते, सामाजिक समरसता असेल, वेगवेगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते आकर्षण जे आहे ते संपूर्ण रथ चित्र असते। यंदा जे बघितलं असेल तर नागपुरातील हे पोदारेश्वर मंदिरातून जे आहे ते रथयात्रा निघणार आहे आणि ही जी रथयात्रा आहे ते पुढे जे आहे मेयो हॉस्पिटल यासोबत जे आहे शिवाजी चौक, त्यानंतर बळकत चौक अशा वेगवेगळ्या मार्गाने जे आहे ते मार्गक्रमण होणार आहे आणि धंतोली असेल यासोबत सीताबर्डी असेल अशा वेगवेगळ्या मार्गातून भ्रमण होत जे आहे ते मध्यरात्रीपर्यंत जी आहे ते शोभायात्रा संपणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर दोन्ही बाजूने जे आहे नागपूरकर जे आहे रामभक्त आहेत या संपूर्ण शोभायात्रेचे मोठ्या प्रमाणे अवलोकन करत असतात, स्वागत करत असतात आणि एकूणच जे आहे ते वेगळी परंपरा एका अर्थाने नागपूरची लाभलेली आहे। मागील 1 वर्षा अगोदर जे आहे ते नागपूरमध्ये दंगल झाली होती आणि त्यानंतर जे आज या शोभायात्रा असणार आहे त्यामुळे पोलिसांच्या सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी कडोकड आहे। त्या 3000च्या वरती जे आहे ते पोलीस या संपूर्ण याच्यात तैनात आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जे आहे ते संपूर्ण शोभायात्रेत काही अंतरापर्यंत जे स्वतः रथ खेचत जातात। उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा असतील। त्यामुळे एक अनोखा एक शोभायात्रा जी असते आणि नागपूरकर या शोभायात्रेची वाट जी आहे ते नेहमी जे रामनवमीच्या दिवशी बघत असतात। यंदा सुद्धा एक उत्साहाचे वातावरण सध्याच्या घडीला उपराजधानीत पाहायला मिळत आहे। आपण जिथे आहात आता तिथे नक्की काय चाललंय? दृश्यामध्ये आपण विविध लोकांना रामाच्या चरणी नतमस्तक होताना पाहतो आहोत। नक्कीच फुलाच्या वर्षाव जे आहे ते राम, लक्ष्मण, सीता अशा 3 मूर्ती आहेत। प्रवीण दटके जे आहेत ते पूजन करतात। यासोबत जर बघितलं तर भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी आहेत, महापौर नीता ठाकरे आहेत, यासोबत जे आहेत नागपूर पोलीस आयुक्त या ठिकाणी आहेत। विधिवत जे आहे ते पूजा होत असते आणि विधिवत पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर जे आहे ते राम रथाचे जे दोरीने जे आहे ते मुख्यमंत्री जे आहेत ते या संपूर्ण रथाला खेचणार आहेत। विशेष म्हणजे बघितलं असेल तर या संपूर्ण शोभायात्रा ज्या ते सर्वपक्षीय नेते मंडळी, नागपूरचे प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या शोभायात्रेत असतात आणि वेगळी ओळख जी आहे ते ही जी शोभायात्रा आहे ही नागपुरातील जे आहे मुस्लिम बहुल भागात म्हणजे मोमीनपुरा भागात जेव्हा जाते त्यावेळेस मुस्लिम समाजाकडून सुद्धा या शोभायात्रेचे जे आहे ते भव्य स्वागत केलं जातं। त्या ठिकाणी जे आहे ते पांढऱ्या कलरचे कबूतर सोडले जातात म्हणजे शांतीचे दूत म्हणून सोडले जाते। ती वेगळी ओळख जी आहे ते नागपूरकरांसमोर जी आहे नागपूरची वेगळी परंपरा दाखवण्याचा प्रयत्न या शोभायात्रेच्या माध्यमातून जे आहे ते पाहायला मिळत असते। तेजस, आपण यावर लक्ष ठेवा। थोड्याच वेळात जेव्हा रामरथ निघेल त्यावेळेला आपण परत संपर्क करू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।